लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. मध्ये माणुसकी संपुष्टात येत चालली आहे. असं असताना देखील दुसरीकडे माणुसकी जिवंत असल्याची अनेक उदाहरणं आपल्याला बघण्यास मिळतात. या अनुषंगाने मनमाड बस आगारातील चालक आणि वाहकानं मनमाड बस राजापूर मुक्कामी बस भालूर मार्गे मनमाडला येत असताना भालूर येथील एक महिला सौ सुनीता किशोर ढगे राहणार भालूर तालुका नांदगाव जिल्हा नाशिक या महिलेनं आपली सून सुनीताताई ढगे यांना प्रसूतीसाठी राजापूर मुक्कामी बस क्रमांक MH 14 BT 4495 या गाडीनं मनमाड येथील शासकीय रुग्णालयामध्ये प्रसूतीसाठी घेऊन येत असताना मात्र सुनीताताई ढगे या महिलेला प्रसूती वेदना जाणवायला लागल्या म्हणून चालक राहुल गंगाधर पवार आणि वाहक संजय शांताराम पवार यांना बस थांबवण्याची विनंती करत माझ्या सुनीला रिक्षामध्ये बसून दवाखान्यात न्यावे लागणार आहे कारण तिची प्रसूती कधीही होऊ शकते असं सांगितलं. मात्र त्या महिलेनं एक चिमुकल्या बाळाला बसमध्येच रेल्वे ब्रिज मनमाड येथे जन्म दिलाय. त्यावर चालक आणि वाहक यांनी कुठलाही विचार न करता चालक आणि वाहक यांनी बस डायरेक्ट उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय मनमाडकडे वळवली व बस उपजिल्हा रुग्णालय येथे पोहोचल्यानंतर आरोग्य सेवक यांनी तपासणी केली असता सौ सुनीताताई यांची प्रसूती बसमध्ये झाल्याचं त्यांना दिसलंय. तर बाळाला आणि आईला सुखरूप बसमधून उतरवलं. त्यानंतर चालक आणि वाहक बांधवांचे येथील नागरिकांनी कौतुक केलं आणि अशा कर्तव्यदक्ष वाहक आणि चालक यांचं मनापासून आभार आणि मानण्यात आलाय. तर मनमाड आगार व्यवस्थापक विक्रम नागरे यांनी चालक राहुल पवार आणि वाहक संजय पवार यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.